ग्रामगीता अध्याय 6 संसर्ग प्रभाव. श्री गुरुदेवाय नमः. ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनी अपूर्ण. हे आपल्या परी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. एकापासूनी अनेक व्हावे, अनेकासी एकत्वी अनावे. हा आपुला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक इष्णा प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना. पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपणा प्रकटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथादीक उपजवी. जगी आपुली परंपरा चालवी, ऐसी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला. तो समुदायाचे कार्य विसरला, तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडीत, संस्कार ही जगाशी संबंधित. आत्मज्ञाने राहो जीव अलिप्त, परी उपेक्षा न व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा व्हावा हा संसार. हे सोपविले कर्तव्य थोर, देवे मानवान प्रती. मानवे आपुला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा. यासाठीच दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार. सुखी करीन अवघाची संसार, प्रीद तयांचे. न सुधारवे अखिल विश्व, तरी उन्नत करावे आपुलेची गाव. यानेच संतोषेल देवादी देव, लाभेल ठेव मोक्षाची. हे ठीक म्हणती श्रोते जन, परी गावा प्रती आमुचे कर्तव्य कोण. काय होईल आम्हीच झुरोन, गावी कोणी ऐकेना. सर्व करीती आपुल्यासाठी, स्त्री पुत्रांसाठी चैनीसाठी. परी आठवची नाही ऐरासाठी, काही करावे म्हणून त्या. सर्वांस वाटे आमुचे ऐकावे, पण ऐकतील कैसे हे नठावे. म्हणून वास्तव पुढे जावे, न वाटे कोणा. कार्य करावया पुढे जावे, साथ न मिळता फजित व्हावे. संकटी कोणी जीव घ्यावे, वाटे ऐसे बहुतेका. आम्हास वाटे गाव सुधारावे, परी सांगा त्यासाठी काय करावे. कैसे वळतील आघवे, लोक सन्मार्गी. आपण पुसलिया प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे. परी लक्षी ठेवून हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे. माझा विश्वास जेथे धावे, तेची सांगेन तुम्हाला. सर्वा आधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय. विशेष दिसे ती घेती सोय, न सांगताही. मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरोक्षोनी बघती कोणी. लागती त्याच्याच मागे धावणी, वत्स जैसे.
मनोनी कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओज पूर्ण, सुधारणो हे त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी हृदय शुद्धी, घर शुद्धी ग्राम शुद्धी, सर्व तोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारासी तसाच सोहळा, आपणही वर्तावयाचा चाळा, करीतो पाणी. फुललेली बाग पाहिली, अनंतरंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली, सौंदर्य खाणी. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, आमोद दरवळे नाना परी, फळा फुलांचा. गर्द छाये तळी हिरवळ, दुर्वांकुरांचे जाळे कोमल, नानारंगी फूल पाखरे सोज्वळ, मन मोहविती जीवांचे. कोठे पाणी चमके आरशा परी, कोठे दगडांच्या कणांची कोसरी, कोठे कोमल रूप भूमी धरी, वाटे अंकी लोळावे. कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधून सुवर्णापरी. लता लतांवरी झुलती पक्षी, सर्व फला फुलांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठावी. उडोनी तेथेची मारिती झडप, रसाचा आस्वाद घेती अमूप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे. जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिय भोगिती सगळे, नाक कान जीभ डोळे, नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी. जातो घरासी परतोनी, सजवाया घर आपुले. लहान अंगणी बाग लावी, वा कुंडीतची फुले फुलवी, श्रंगारी झोपडी आपुली बरवी, आपुल्या परी. जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानवा तत्वता, जे देखे ते आपण करी. विशेषतः ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने, तेची आचरती उल्हासे. म्हणून मुख्यांची ही जबाबदारी, ते जे करतील ग्रामाभीतरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्यासी वळवोनी. एका प्रमुखाने कोंबडी पाळली, तिला सुंदर पिल्ली झाली, दुसऱ्याने ही तीच घेतली कला त्याची. मग गावासी तोच आनंद, चढला तयांना उन्माद, लढाई करण्याचा लागला नाद कोंबड्यांची. एकदा कोंबडी यांची झुंज पाहिली,
सर्व गावास धुंदी चढली. मग कोंबड यात्रा भरली लढाईसाठी. बांधती कोंबड्यांच्या पायी सुरा, लढविती मैदानी भराभरा. रक्तबंबाळ खेळ सारा, क्रूर वृत्तीने वाढविला. मग पाटील म्हणे कर लावा, पैदाशीचा धंदा वाढवा. लोक चेतले गावोगावा, झुंज करण्या कोंबड्यांची. नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या ह्या चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहतील. आणि आपण हे हिंदीच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रचार करत आहोत. तरी सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यावे आपल्या ह्या चॅनलला.